नमस्कार. जय श्रीकृष्ण. श्रीमद भगवद्गीतेमधील अध्याय 2 सांख्ययोग यामधील स्थितप्रज्ञ दर्शन हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आध्यात्मिक जीवन जगत असताना आपण एक मार्ग, एक ध्येय निश्चित करायचे असते. जेथे आपण उभे आहोत तो एक बिंदू आणि जेथे आपल्याला जायचे आहे तो दुसरा बिंदू. या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे आपला निश्चित केलेला प्रवास किंवा आपणला निश्चित केलेला मार्ग असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या वैयक्तिक जीवनात काहीतरी ध्येय किंवा काही संकल्प ठरवतो की मला या उंचीपर्यंत पोचायचे आहे, या अवस्थेपर्यंत पोचायचं आहे, मला हे प्राप्त करायचे आहे, त्याचप्रमाणे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा ध्येय निश्चित करायचा असतो की मला कोणत्या आदर्शापर्यंत पोचायचे आहे, कोणत्या अवस्थेपर्यंत पोचायचे, माझ्या आध्यात्मिक जीवनाची अंतिम पायरी काय असेल हे आपण निश्चित करायचे असतं. विनोबा भावे सांगतात की आपण आदर्शापासून खूप दूर असलो तरी तो निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. काही लोक म्हणतात की अंतिम आदर्शाबद्दल बोलणे व्यर्थ आहे कारण पाऊल तर एकच उचलायचे आहे. विनोबा भावे सांगतात की पाऊल एकच उचलायचे आहे यात शंका नाही, परंतु चालायचे कोणत्या दिशेने ती दिशा तर निश्चित करावीच लागते. एका बिंदूपासून हजारो दिशांना जाता येऊ शकते. आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे हा आदर्श निश्चित केल्याशिवाय ते ठरवता येणार नाही. विनोबा भावे उदाहरण देतात की समजा मला काशीला जायचे तर एकदम मी काशीला पोचता येणार नाही. रस्त्यात अनेक गावे येतील, परंतु कोणी विचारले की कुठे जातात तर मी काशीचे नाव घेईल, मधल्या गावांचे नाही. सांगायचं तात्पर्य काय की मी जरी एक पाऊल पुढे टाकून माझा आध्यात्मिक प्रवास करत असलो तरी मला अंतिम अवस्थेमध्ये कुठे पोचायचे ते माझं निश्चित पाहिजे. माझा आदर्श, माझा ध्येय निश्चित असायला पाहिजे. स्वामी माधवनाथांचे शिष्य श्री विजय कुलकर्णी आपल्या प्रवचनांमध्ये सांगतात की गीतेने जो स्थितप्रज्ञ सांगितलाय तो आपला आदर्श आहे. त्या आदर्शाप्रत जाण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी अधिकाधिक व्यापक होत गेलं पाहिजे. अधिकाधिक शुद्धता, साधना, प्रेम, अलिप्तपणा या गोष्टी आपण वाढवत गेल्या पाहिजेत. परंतु कधीकधी आपल्याला असं वाटतं की मला जे साध्य हवं आहे, माझं जे ध्येय ते मला गवसलं आहे, पण ते खूप लांब असतं. परमार्थात जितकं मोठं व्हावं तितकं लक्षात येतं की अजून अधिक मोठं व्हायला पाहिजे. लहानपणी कुठेतरी वाचलेली गोष्ट त्यांनी प्रवचनांमध्ये सांगितली आहे की चिमणीचं पिल्लू जेव्हा अंड्यामध्ये असतं तेव्हा त्याला असं वाटतं की सगळं जग पांढरं आहे, ते जे कवच आहे तेच त्याचं जग असतं, एवढंच आज त्याचं विश्व मर्यादित असतं, त्याच्या बाहेर काहीतरी आहे याची त्याला कल्पना नसते. ज्यावेळी ते पांढरं कवच फोडून बाहेर येतं तेव्हा जग त्याला काट्याकुट्यांना भरलेलं वाटतं, कारण ते पिल्लू घरट्यात असतं आणि चिमणीने आणून ठेवलेल्या काड्या, कापूस एवढंच त्याचं जग असतं. मग ते पिल्लू अजून मोठं होतं. त्यावेळी ते इकडे तिकडे फिरत असतं, घरट्यातून बाहेर डोकावत असतं. त्यावेळी त्याला पानं, फुलं, फांद्या या गोष्टी दिसू लागतात आणि त्याला असं वाटतं की पानं, फुलं, फांद्या एवढंच जग आहे. मग ते आणखी ज्यावेळी मोठं होतं त्याला पंख फुटतात व ते आकाशात उडायला लागतं. तेव्हा त्याला कळतं की मी किती लहान आहे आणि जग माझ्या शक्तीबाहेरचं, आवाक्याबाहेरचं आहे. मी कितीही पाहिलं या टोकापासून त्या टोकापर्यंत माझ्या शक्तीने उडत राहिलो तरीही मला विश्वाची व्याप्ती कळणार नाही. सांगायचं तात्पर्य काय की आपण ज्या स्थितीवरती आहोत, ज्या पायरीवरती आहोत, आपल्याला असं वाटत असतं की हेच पूर्ण अवस्था आहे, हीच शेवटची अवस्था आहे, परंतु तसं नसतं. अध्यात्मात किंवा परमार्थामध्ये आपण जितकं पुढे जाऊ तितकं आपल्याला पुढे जाता येतं, तितका आपला प्रवास पुढे पुढे करता येतो. आणि हा प्रवास कुठपर्यंत करायचा आहे तर स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत आपल्याला तो प्रवास करायचा आहे. जेवढे व्यापक व्हावे तेवढे व्यापकतेत सुख आहे आणि संकुचित जर राहिलो तर संकुचिततेमध्ये दुःख आहे. जितके आपण आपल्यापुरते व्यापक व्हावे तितकं व्यापक होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या अवस्थेपर्यंत म्हणजे काय होतं की जीवनामध्ये आपण कोणत्या पायरीवरती आहोत हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या पायरीवरती पोचायचे तर स्थितप्रज्ञ अवस्था या पायरीपर्यंत आपल्याला पोचायचं असतं. तो ध्येय ठरवून आपण त्या ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल करायची असते. समजा जरी आपण त्या अवस्थेपर्यंत पोचलो नाही तरी त्या अवस्थेपर्यंत जाण्याच्या मार्गावर चालणे हे आपलं कर्तव्य असतं. परंतु अनेकदा काय होतं की
आपण ज्या मार्गावरती किंवा ज्या स्थानावरती पोचलो, त्या स्थानावरती पोचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता मी पूर्ण झालो आहे किंवा मला जे साध्य करायचं होतं ते मी पूर्ण साध्य केलं आहे. परंतु ही जी गोष्ट आहे, हा जो विचार आहे, तो आपला आपली विकास खुंटवत असतो. मग त्या स्थितीला पोचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता मला काही करायची गरज नाही आहे, कारण मला जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालेलं आहे. परंतु तसं नसतं. अध्यात्मामध्ये आपण जेवढा विकासात करून घेऊ तितका त्याच्याही पुढं आणखी एक एक पायरी असते. त्यांनी एक साधू महाराजांची गोष्ट सांगितली की एक साधू होता. त्यांना त्यांचा शिष्य विचारायचा की तुम्ही हे एवढे सांगता खरे, पण मला एक सांगा की तुम्ही ज्ञानी आहात का? ते म्हणायचे, याचं उत्तर मी नंतर कधीतरी सांगेन. असं होता होता त्या साधूंनी देह ठेवला. तेव्हा तो शिष्य त्यांच्या उशाशी बसून रडायला लागला की तुम्ही मला सांगेन म्हणाला होतात, पण तुम्ही मला फसवलत, तुम्ही काही सांगितलं नाहीत. तेव्हा ते क्षणभर उठून बसले आणि म्हणाले, आता तुला सांगतो की मी खरोखरच ज्ञानी होतो. शिष्य म्हणाला, मग ही गोष्ट आधी का नाही सांगितले? त्यावेळी ते साधू महाराज म्हणाले की ही जी लक्षणे आहेत ती खूपच अगाध आहेत. त्यात मनाला आवरणं, सावरणं, सदा सर्व काळ त्या ईशवृत्तीमध्ये तल्लीन ठेवणं, आत्मस्वरूपामध्ये स्थिर ठेवणं, ही खरोखरच अवघड गोष्ट आहे. देह असेपर्यंत अधोगती संभवते म्हणून सांगितलं नाही. सांगायचं काय की अंतिम काल येईपर्यंत सुद्धा आपली कधीही अधोगती होऊ शकते. आपलं मन, आपली बुद्धी कधीही विचलित होऊ शकते. आपण आध्यात्मिक मार्गापासून कधीही दुरावलो जाऊ शकतो. त्याच्यामुळे ती अवस्था प्राप्त होत नाही. म्हणजे कोणती अवस्था? तर स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होत नाही. तोपर्यंत मला प्राप्त झालं किंवा मी अंतिम स्थान गाठलं असं म्हणायचं नसतं. ती अवस्था प्राप्त होईपर्यंत आपण सतत चालत राहायचं असतं, आपला विकास साधायचा असतं. कारण स्थितप्रज्ञ ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर माणूस कधीही खाली येत नाही, परंतु त्याच्या अगोदर माणसाचं अधपतन होण्याची शक्यता असते. आपण जर एक उदाहरण पाहिलं की नदीमध्ये ज्यावेळी आपण होडीने प्रवास करत असतो आणि किनाऱ्याजवळ आल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की मी किनाऱ्यावरती पोचलो, मी सुखरूप पोचलो. परंतु किनाऱ्यावरती ज्यावेळी आपण पोचतो आणि किनाऱ्यावरती शेवाळ असते, आपण ज्यावेळी होडीमधून पाय बाहेर काढतो, होडीमधून किनाऱ्यावरती उतरतो, त्यावेळी त्या शेवाळावरती आपलं पाय घसरून आपण पुन्हा नदीमध्ये त्या प्रवाहामधून वाहून जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर अगदी अंतकाली सुद्धा आपण विचलित होऊ शकतो. आपण श्रीमद भागवतामधील जड भरताची कथा आपण ऐकलेली असेल, ती कथा आपण लक्षात घेऊ. श्रीमद भागवतामधील 5व्या स्कंदात भरत राजाची कथा आहे. भगवान ऋषभदेवाने आपला सर्वात वडील पुत्र महान भगवत भक्त भरत याला पृथ्वीचे पालन करण्याकरता राज्याभिषेक केला होता. भरत राजा महाविद्वान होता. त्याची सारी प्रजाही आनंदी होती. त्याने उत्कृष्ट पद्धतीने राज्यकारभार केला होता. भरताने आपल्या वाडवडिलांप्रमाणे आपल्या प्रजेचे अत्यंत दयाळूपणे पालन केले. त्याचप्रमाणे सर्व कर्मे भगवंतास अर्पण करून त्याने मोठ्या कौशल्याने राग, लोभादी सर्व मल क्षीण करून टाकले होते. शुद्ध कर्माचरण केल्यामुळे भरताचे अंतःकरण शुद्ध झाले होते. पुढे परब्रह्मरूपी भगवान वासुदेवाच्या ठिकाणी त्याची उत्तम भक्ती जडली व ती भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेली. याप्रमाणे भक्तियोगात काही वर्षांचा काळ लोटल्यावर आता आपल्या राज्यभोगाचे कारण संपत आले आहे असे भरताला वाटू लागले. त्याने वाडवडिलांपासून चालत आलेले व आतापर्यंत स्वतः उपभोगलेले ते राज्य आपल्या 5 पुत्रांमध्ये वाटून दिले आणि तो स्वतः राजवैभवाने भरलेल्या आपल्या गृहाचा त्याग करून पुलहाश्रमीमध्ये निघून गेला. या पुलहाश्रमातील वपोवनामध्ये भरतराजा एकांतस्थळी एकटाच राहत असे. म्हणजे भरतराजा आता अशा अवस्थेपर्यंत पोचला होता की जिथे त्याला कोणत्याही प्रकारची कामना, कोणत्याही प्रकारची वासना राहिली नव्हती. एका मुक्त अवस्थेपर्यंत, मोक्षाच्या अवस्थेपर्यंत तो पोचला होता. परंतु एकदा काय झाले की प्रातःविधी आटोपल्यावर भरतराजाने नदीमध्ये स्नान, संध्या इत्यादी नित्यनैमित्तिक कर्मे केली व पुढे तो त्या पुण्य नदीच्या तीरावर जप करीत बसला होता. इतक्या तहानेने व्याकुल झालेली एक हरीण पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीकिनारी आली. ती हरिणी आदाशासारखी पाणी पित आहे तोच एका सिंहाने भयंकर गर्जना केली. सिंहाची गर्जना कानी पडताच प्रत्येक प्राणी भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागला. मग ही तर हरिणी स्वभावातच भित्री,
त्यातून ती एकटी. अगदी जवळून आलेली सिंह गर्जना ऐकताच तिच्या उरात धडकी भरली. ती कावरी-बावरी होऊन भयभीत नजरेने चोहोकडे पाहू लागली. तिची तहान पूर्णपणे भागली नव्हती, परंतु प्राणावर बेतले असल्यामुळे तिने पाणी पिण्याचे सोडून दिले आणि नदीपलीकडे भीतीने उडी मारली. आता ती हरिणी गर्भिणी होती. भीतीच्या धक्क्याने तिचा गर्भ गर्भाशयातून सुटला आणि उदरातून बाहेर येऊन त्या नदीच्या प्रवाहात पडला. गर्भपात, उडी मारणे आणि सिंहाचे भय यामुळे त्या हरणीला फारच यातना झाल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. भरतराजाने पाहिले होते की हरणीचे ते पाडस प्रवाहामध्ये नदीमध्ये पडलेले आहे. त्या भरतराजाने त्या हरणीच्या पाडसाला पकडले आणि आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला. त्या पाडसाबद्दल हे आपले आहे असा भरतराजाला मोठा अभिमान उत्पन्न झाला. तो प्रतिदिवशी त्याला चारा पाणी घालणे, त्याचे रक्षण करणे, त्याला गोंजारणे या कामामध्ये अधिकाधिक गडद चालला. त्यामुळे त्याचे स्नान, पूजा, जप, तप इत्यादी नित्यकर्म एकामागून एक बंद पडत चालली आणि काही दिवसांनी ती पूर्णपणे बंद पडली. कारण त्याचा सारा वेळ त्या पाडसाच्या जोपासनेतच जाऊ लागल्यामुळे त्याला इतर कामाला वेळ मिळत नसे. म्हणजे एक वेळ अशी होती की तो आपला वेळ स्नान, पूजा, जप, तप अशा गोष्टींमध्ये देत होता. परंतु ज्यावेळी त्याला ते पाडस सापडले तेव्हापासून तो त्या गोष्टींपासून दूर होऊन त्याच्या मनामध्ये केवळ त्या पाडसाचाच विचार येत होता. ज्यावेळी तो अंतिम क्षण आला, त्याच्या जीवनाचा अंतिम काल आला, त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचार आला की माझ्यानंतर ह्या हरणाचं काय होईल, या हरणाच्या पाडसाचं काय होईल. आणि त्याचा हरणाच्या पाडसाचा विचार करत करतच त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की मृत्यूनंतर त्याला पुढचा जो जन्म मिळालेला आहे तो हरिणाचा जन्म मिळालेला आहे. म्हणजे एका मुक्त अवस्थेपर्यंत पोचलेला भरतराजा शेवटी त्या हरणाच्या पाडसावरती काम न राहिल्यामुळे त्याला हरणाच्या जन्मामध्ये यावं लागलं. भरताने पूर्वजन्मी भगवंताची उत्तम आराधना केली असल्यामुळे या हरिण जन्मात सुद्धा आपण पशुयोनीत का येऊन पडलो याचे त्याला स्मरण होत होते आणि यावेळी तो पश्चातापाने दग्ध होऊन येत होता. शेवटी ज्यावेळी त्याने त्या हरणाचा देह सुद्धा ठेवला त्याच्यानंतर त्याने पुढचा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो म्हणजे जड भरताचा. या जड भरताची कथा आपण श्रीमद भागवतामध्ये आपल्याला माहीत असेल. सांगायचं तात्पर्य काय की अगदी अंतिम कालामध्ये सुद्धा आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ शकतो. त्याच्यामुळं मी एका अवस्थेपर्यंत पोचलो आहे तीच उत्तम अवस्था किंवा तीच अंतिम अवस्था असं न समजता त्या पुढच्या अवस्थेपर्यंत जाण्याचा, त्या स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करीत राहिला पाहिजे. विनोबा भावे त्यांच्या आजीची एक गोष्ट सांगतात, त्यांच्या आजींच्या सोबतचा एक प्रसंग सांगतात. विनोबा भावे आपल्या आजीला भेटायला गावात जात असत. ती अगदी म्हातारी झाली होती. ती विनोबा भावेंना म्हणायची की मला आजकाल काही आठवत नाही. तुपाचे भांडे आणण्यासाठी जाते पण न आणताच परत येते. परंतु 50 वर्षांपूर्वीची दागिन्यांची गोष्ट ती विनोबा भावेंना न चुकता सांगत असे. 5 मिनिटांपूर्वीचे स्मरण नाही, परंतु 50 वर्षांपूर्वीचा बलवान संस्कार शेवटपर्यंत सतेज होता. याचे कारण काय? ती दागिन्यांची गोष्ट आजपर्यंत तिने प्रत्येकाजवळ सांगितलेली असेल. त्या गोष्टीचा सतत उच्चार झाला असेल. ती गोष्ट जीवनाला चिकटून बसली, जीवनाशी एकरूप झाली आणि त्याच्यामुळे तो संस्कार तिच्या मनावरती झाला होता. विनोबा भावे मनामध्ये म्हणत की परमेश्वरा, आजीला मरणकाली हे दागिने न आठवत म्हणजे झाले. सांगायचं तात्पर्य काय की अगदी अंतकाळी सुद्धा आपल्या मनावरती झालेला संस्कार आपल्याला अधोगतीला नेऊ शकतो. त्याच्यामुळे अंतकालापर्यंत सुद्धा आपण सावध राहायचं असतं. आपली भक्ती, आपली साधना चालू ठेवायची असते. श्रीमद भगवद्गीतेमधील 8व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो अंतकाली माझे स्मरण करीत शरीर सोडतो तो माझ्या भावाला प्राप्त होतो, यात संदेह नाही. हा अंतकाल कोणता? तर दैनिक मृत्यू, अवस्थांतर मृत्यू, अज्ञानाचा मृत्यू व देहाचा मृत्यू असे मृत्यूचे प्रकार आहेत. दैनिक मृत्यू म्हणजे झोप. म्हणजे आपण ज्यावेळी रोज झोपतो त्यावेळी आपल्याला झोपेमध्ये सारं काही आपण विसरत असतो. एक प्रकारे तो दैनिक मृत्यूच आहे. त्याच्यानंतर अवस्थांतर मृत्यू म्हणजे लहान वयातून कुमार वयातून यौवनामध्ये, नंतर वृद्ध अवस्थेमध्ये, ह्या अवस्थांमध्ये आपण
जात असतो. ज्याप्रमाणे दैनिक मृत्यू म्हणजे दैनिक मृत्यूमध्ये आपल्याला रोज भगवंताची आठवण झाली पाहिजे, रोज झोपेच्या वेळी भगवंताची आठवण आपण केली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना सुद्धा आपल्याला भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे अज्ञानाचा मृत्यू, त्यावेळी सुद्धा भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि चौथा देहाचा मृत्यू, या मृत्यूच्या अंतकाली सुद्धा आपल्याला भगवंताचे स्मरण करायला हवे. परंतु अंतकाली भगवंत कधी आठवेल, तर ज्याचे निरंतर चिंतन त्याचेच अंतकाली चिंतन. म्हणजे जीवनभर आपण इतर गोष्टींचे चिंतन केले असेल तर अंतकाली आपल्याला भगवंत आठवणार नाही. मग भगवंताचे अंतकाली आठवण होण्यासाठी अंतकालापर्यंत म्हणजे निरंतर भगवंताचेच चिंतन झाले पाहिजे. यासाठी आपल्याला स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोचायचे आहे. की स्थितप्रज्ञ अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर आपण पुन्हा खाली येत नाही, आपली अधोगती होत नाही. परंतु त्यामुळे आपल्या जीवनाचा, आपल्या आध्यात्मिक जीवनाचा ध्येय काय असेल तर स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोचणे, त्या मार्गाने चालणे हे आपलं कर्तव्य आहे. त्या मार्गाने सतत चालत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की सिद्ध बनण्याची घाई नको, साधक व्हा. आपल्या साधक जीवनाचं ध्येय, पारमार्थिक आध्यात्मिक जीवनाचं ध्येय स्थितप्रज्ञ बनण्याचा प्रयत्न करणे, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणे हे असायला हवे. त्यासाठी आपल्याला स्थितप्रज्ञाची लक्षणे समजून घ्यायचे, स्थितप्रज्ञाचे स्वरूप लक्षात घ्यायचे. प्रयत्नशील झाल्याशिवाय स्थितप्रज्ञ होता येत नाही. भगवंतांनी केलेले स्थितप्रज्ञाचे वर्णन त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक बनेल, मदतगार बनेल. पण प्रयत्न मात्र आपण प्रत्येकाने स्वतःलाच करावे लागणार आहेत. तर पुढील भागामध्ये आपण स्थितप्रज्ञाची लक्षणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.